नमस्कार, माझं नाव जितेश आशा राजेश. मी गुरुकृपा गॅस एजन्सी जी कल्याण वेस्टला आहे तिथे आलो होतो आणि मला गॅस पण वेळेवर मिळाला आहे आणि रेटही त्यांनी काही जास्त घेतले नाही आणि खूप चांगली सर्व्हिस देत आहेत ते. तर अगदी मनापासून त्यांचे आभार. कल्याण शहराच्या भारत गॅसच्या सर्व नागरिकांना मला नम्रतेने विनंती करायची आहे, कुठल्याच प्रकारचा गॅस तुटवडा ह्या कल्याण शहरामध्ये नाही. ज्या बातम्या येत आहेत त्या निव्वळ अफवा आहेत. लोकांनी पॅनिक करून बुकिंग केले. मी समजू शकतो की युद्ध परिस्थितीमुळे लोकांना असं वाटतं की भविष्यात गॅस मिळेल की नाही. सणसूद येत आहे, नवरात्र येत आहे, ईद येत आहे, त्याच्यामुळे लोकांनी पॅनिक करून साधारण तिप्पट 3 टाईम्स जी परिस्थिती माझ्याकडे निर्माण झालेली, तीच परिस्थिती मला वाटतं सर्वच वितरकांकडे कल्याण शहरामध्ये आहे. परंतु मी आभार मानतो महाराष्ट्राच्या फूड अँड सिव्हिल सप्लायज डिपार्टमेंटचे, रेशन डिपार्टमेंटचे, गृह विभागाचे की तात्काळ त्यांनी पोलीस संरक्षण सर्व वितरकांना दिलं. त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा विभागाने बैठका घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून सुरळीत गॅस पुरवठा रोज आम्हाला 4-5 ट्रक येत आहे. पण आमची जेवढी मागणी आहे त्याच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या जे भारत पेट्रोलियमचे अधिकारी ते व्यवस्थित आम्हाला पुरवठा करत आहेत. परंतु लोकांच्या पॅनिकमुळे 3 पटीने मागणी वाढलेली आहे. त्याला ठीक आहे, आता लोकांची भावना मी समजू शकतो, परंतु लोक जी गर्दी करतात, मला हात जोडून नम्रतेने सगळ्यांना विनंती करायची की वितरकांच्या दुकानामध्ये किंवा वितरकांच्या गोडाऊनमध्ये आपण गर्दी करू नका. आपण इकडे आलात तर मला तुमच्या घरी गॅस सिलेंडर पाठवता येणार नाही. माझं कर्तव्य आहे की मला गॅस सिलेंडर तुमच्या किचनमध्ये तुमच्या घरापर्यंत पोचवायचं आहे. तुम्हीच इकडे आलात तर मी ते करू शकत नाही. त्याच्यामुळे लांबच्या लांब रांगा लावू नका. भारत सरकारने देखील तेच आवाहन केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण तेच आवाहन केलं आहे आणि मला वाटतं प्रत्येक सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्यासारख्या जागृत पत्रकारांनी देखील तेच आवाहन केलं आहे. कल्याण शहरामध्ये व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे. काही ठिकाणी लोक जी गर्दी करतात त्याच्यामध्ये सिलेंडर देखील आमचे काही चोरी गेले आहे. परंतु लोकांच्या भावना ह्या वेळेला तीव्र झालेल्या आहेत, मी ते समजू शकतो. त्याच्यात काय न पडतो आहे आणि हॉटेलमध्ये पण थोडी भीतीचं वातावरण लोकांमध्ये गैरसमज पसरतो आहे. आता हॉटेल व्यवसाय सिलेंडर नसल्याकारणाने बऱ्यापैकी बंद व्हायला लागलेला आहे. नाही, व्यावसायिक सिलेंडरच्या बाबतीमध्ये केंद्र स्तरावर 3 लोकांची 30 सदस्यीय समिती झाली आहे आणि व्यावसायिक सिलेंडरचं वितरणाचे पूर्ण अधिकार राज्य शासनाकडे दिले. त्याच्या आज हा नवीन GR महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक LPG गॅस आढावा वितरणाबाबत त्याच्यामध्ये प्रायोरिटी सेक्टर काय आहे, हॉस्पिटल की हॉटेल. हॉस्पिटल जर प्रायोरिटी सेक्टर असेल, आज माझ्याकडे व्यावसायिक सिलेंडर आले आणि पहिलं सिलेंडरने कल्पतरू हॉस्पिटलला बैलबाजारला त्यांचा व्यावसायिक सिलेंडर दिला. हा प्रधान क्रम सरकारने आखून दिलेला आहे. अशा अनुषंगानेच व्यावसायिक सिलेंडरचं वितरण होणार आहे. हा महाराष्ट्र शासनाचा ऑर्डर आहे, आजची ऑर्डर आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याचं वितरण होईल. ओके.